नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण काही गणितचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर 750 मीटर रुंद आहे. आता लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे हा आयात असला पाहिजे. ज्यामध्ये लांबी किती आहे 1500 दिलेली आहे आणि रुंदी आहे 750. मग आयतामध्ये समोरासमोरील बाजू ह्या सारख्याच असतात, म्हणजे ही बाजू येईल 1500 आणि ही येईल 750. ठीक आहे. आता एका सायकल स्वाराला या उद्यानाला 4 फेरे मारावे लागतात. अगोदर आपण एका फेरीसाठी काढून घेऊयात. तर सुरुवातीला एक फेरी एक फेरी म्हणजे ही अशी पूर्ण फेरी, हा पूर्ण असा राऊंड. तर आपल्याला या सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. म्हणजे 1500 अधिक 750 अधिक 1500 अधिक 750. आता यांची जर आपण बेरीज केली तर हे 1500 आणि हे 1500 म्हणजे किती होतात 3500 आणि हे 750 म्हणजे किती होतात 1500. यांची बेरीज 1500 येते. ही एकूण बेरीज आली 4500. आता हे कशामध्ये आहे बघा, 1500 हे मीटरमध्ये आहे, 750 सुद्धा मीटरमध्ये आहे, म्हणजे 4500 हे कशामध्ये येणार मीटरमध्ये. ही एका फेरीसाठी 4500 मीटर आहे. तर त्याला किती फेऱ्या माराव्या लागतात तर 4 फेऱ्या. मग आपल्याला 4 फेऱ्यांसाठी 4 गुणिले 4500 करावं लागेल. ठीक आहे, 4 गुणिले 4500. तर यांचा गुणाकार बघा, 4 गुणिले 0 0 इथे 0, 4 गुणिले 5 20, 20 0 हातचे 2, 4 चूक 16 आणि 2 18, म्हणजे 4 फेऱ्यामध्ये 18000 मीटर. आता ताशी 4.5 किलोमीटर गतीने, आता ताशी म्हणजे प्रत्येक तासाला 4.5 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागेल. आता सुरुवातीला आपण हे 4.5 जे आहेत याला हे किलोमीटर मध्ये, याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 1000 ने याला गुणावं लागेल. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर हा 1 आणि 1 शून्य कॅन्सल होईल आणि इथे राहील 4500 मीटर. ठीक आहे, म्हणजे एका तासामध्ये 4500 मीटर. तर मग 18000 मीटर साठी किती. आता इथे एका तासामध्ये किती आलं 4500 मीटर. आपल्याकडे एकूण किती आहे 18000 मीटर आहे. तर यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे. किंवा याला आपण सरळ सरळ 18000 मीटरला 4500 नी भाग देऊयात. तर इथे हे 2 शून्य आणि 2 शून्य कॅन्सल होतील. खाली आता वर काय उरलं 180 आणि खाली उरले 45. या दोघांना 9 ने भाग जातो, 9 2 18 आणि ते 9 पंच 45, 5 1 5, 5 चूक 20. ठीक आहे, म्हणजे 4 फेऱ्या मारण्यासाठी एकूण किती वेळ लागतो 4 तास. बघूया पुढचा प्रश्न. एका संख्येचा 2/3 भाग 66 आहे, तर त्याच संख्येचा 9/11 भाग पर्यायातील कोणता असेल. आता एक संख्या आपल्याला माहित नाही, आपण ती x पकडूया. तर या संख्येचा 2/3 भाग किती आहे 66 आहे. ठीक आहे, मग आपल्याला जर x काढायचा असेल तर x च्या गुणाकारामधले 2 हे 66 ला भागाकारामध्ये जातील आणि 3 भागाकारामधले हे गुणाकारामध्ये येतील. मग 2 ने 66 ला जर भाग दिला तर भाग येतो 33चा आणि या दोघांचा गुणाकार 33 गुणिले 3 म्हणजे 399. ठीक आहे, आता त्याच संख्येचा म्हणजे कोणत्या संख्येचा या 99चा. ठीक आहे, तर याच संख्येचा किंवा 99चा 9/11 भाग कोणता असेल 9/11. तर इथे 11 ने 99ला भाग दिला तर भाग 9चा बसतो आणि 9 गुणिले 9 81, म्हणजे
पर्याय क्रमांक 1. बघा, 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमध्ये 2 आणि 5 यांची गुणिते असलेल्या संख्यांची बेरीज किती? आता 2 आणि 5 यांची गुणिते म्हणजे 2 गुणिले 5 केलं तर बरोबर किती येतात? 10. म्हणजे आपल्याला 10च्या पटीतील संख्यांची बेरीज करायची. 1 ते 50 पर्यंतच्या 10च्या पटीमध्ये असलेल्या संख्या कोणत्या? तर 10, 20, 30, 40 आणि 50. यांची बेरीज किती येते? 10 आणि 20, 30, 30 अधिक 30, 60, 60 अधिक 40, 100, 100 आणि 50, 150. पर्याय क्रमांक सी. धन्यवाद.